इकडे देशभरातील लोकसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा थोड्याच वेळात होणार आहे। नवी दिल्लीमधील विज्ञान भवनमध्ये केंद्रीय निवडणूक मुख्य आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त सुखविंदर संधू त्यासोबतच ज्ञानेश कुमार निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करतील। याच तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांनी। जगभरातील सर्वात मोठ्या निवडणुकांचं बिगुल आज दुपारी 3 वाजता वाजणार आहे। आपण उभे आहोत विज्ञान भवन येथे नवी दिल्लीतील आणि या ठिकाणी निवडणूक आयोगाचे अधिकारी थोड्याच वेळात निवडणुकांची घोषणा करणार आहेत। आपण पाहू शकतो यंदाच्या निवडणुकांचं जे ब्रीदवाक्य आहे ते चुनाव का पर्व देश का गर्व आणि अशा स्वरूपाचा एक लोगो तयार करून केंद्रीय निवडणूक आयोग संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम राबवणार आहेत। ह्या विज्ञान भवन परिसर आहे, या परिसरामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सगळी तयारी मोठ्या संख्येने सुरू आहे। आपण पाहू शकतो की इथे सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत। मोठ्या कडेकोट बंदोबस्तामध्ये भारताच्या निवडणुकांची घोषणा आज केली जाणार आहे। काही राज्य विधानसभांच्या निवडणुकांचे कार्यक्रमही आज घोषणांच्या मार्फत सांगितले जातील आणि त्यानुसार आजपासून दुपारी 3 वाजल्यानंतर आचारसंहिता सुद्धा लागू होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल राणासह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।